प्रभाग क्रमांक 14 जव्हार द्वार बुधवाराचे माजी नगरसेविका सौ संगीताताई सुरेंद्र बुरंगे यांचे प्रयत्नाने श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचे निधीमधून मंजूर काम क्रमांक 1 क्रमांक 14 सातखिराडी मच्छीसाठ येथे श्री राजेशजी गुल्हाने यांचे घरापासून श्री अमितजी विंझुरकर ते श्री राजूभाऊ नंदनवार ते श्री जाधव टेलर्सपर्यंत नालीचे बांधकाम करणे व काम क्रमांक 2 क्रमांक 14 ब्राह्मणवाडी येथे श्री खेडकरजी ते विजूदादा उपाध्याय ते श्री बाळूजी देशपांडे कल्याणकर गल्ली यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे चे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी प्रमुख उपस्थिती डॉक्टर नितीनजी धांडे अध्यक्ष भारतीय जनता पार्टी अमरावती सोबत अंबा मंडळ अध्यक्ष विनोदभाऊ ठोसर युवा मोर्चा अध्यक्ष विकीभाऊ शर्मा स्वीकृत नगरसेवक डॉक्टर संजयभाऊ तिरथकर दादाजी उपाध्याय रविभाऊ केशरवानी डॉक्टर रविभाऊ पोल्हे राजूभाऊ गोयनका सुनीलभाऊ खराटे शेखरभाऊ माळोदे खुशालभाऊ तिवारी सीमेशभाऊ श्राफ राकेशभाऊ श्राफ दीपकभाऊ डाबी अनिलसिंग पवार बाळूभाऊ लोहारे प्रतीकभाऊ पिंपळे विजयभाऊ जोशी महिला शक्ती सौ मायाताई लकडे सौ कांचनताई उपाध्याय सौ अबोलीताई लेंघे सौ राधिकाताई जोशी सौ अंजलीताई पाठक युवा शक्ती श्री संकेतभाऊ निकम श्री अजिंक्यभाऊ बुरंगे वैभवभाऊ बेलसरे आकाशभाऊ गौड श्रेयस वानखडे अक्षय पिंपळे श्रेवर्ष श्रीवास ध्रुव जोशी ऋषभ जुणघरे परिसरातील नागरिक राजेशभाऊ गुल्हाने अमितभाऊ विंचुरकर श्री संजयभाऊ कल्याणकर डॉक्टर धीरज कल्याणकर श्री रवींद्र बन्नोरे श्री संदीप आंबेकर श्री विजय खडेकर श्री दिलीप कल्याणकर श्री राजेश फुलाडी श्री सचिन खडेकर श्रीकांतभाऊ खरपे रमेशभाऊ दम्माणी दीपकभाऊ गुप्ता मुकेशभाऊ व्यास प्रज्वलभाऊ गुल्हाने अतिशय जैन सुभाष येल्हेकर अमरभाऊ तिवारी सौ विद्याताई रोहणे सौ साधनाताई विंचुरकर शुभांगीताई विंचुरकर सौ सविताताई गुल्हाने सौ प्रमोदिताई गुप्ता सौ शुभांगी कल्याणकर सौ विमल खडेकर सौ मंजुषा बन्नोरे सौ दीपाली जोशी सौ ज्योती आंबेकर सौ जान्हवी कल्याणकर श्रीमती ज्योती जावरकर व इतर परिसरातील नागरिक उपस्थित होते। नमस्कार, मी आशिष एरेकर जिल्हाधिकारी अमरावती आपणास जिल्ह्यामध्ये असलेल्या गॅस पुरवठ्याच्या परिस्थितीबद्दल आज माहिती देऊ इच्छितो। अमरावती जिल्ह्यामध्ये सध्या एक पुरेसा जो गॅस सिलेंडरचा साठा उपलब्ध आहे, त्यामुळं जिल्ह्यातील नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की कुठल्याही पद्धतीची जी पॅनिक बुकिंग जी सध्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये किंवा काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळते, ज्याच्यामुळे जो आपले जे वितरक आहेत त्यांच्या वितरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर जे कस्टमरच्या रांगा लागलेल्या आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात। पण या सर्व कस्टमरला सुद्धा सर्व नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की जे गॅस एजन्सीजनी आणि जे आपल्या IOCL BPCL या संस्थांनी जे ऑनलाईन सिस्टीम आपली बुकिंगची केलेली आहे ती सिस्टीम आता अतिशय सुरळीतपणे चालू झालेली आहे। त्यामुळे आपण आपल्या घरी बसूनच हा सर्व बुकिंग त्या ठिकाणी गॅस सिलेंडरची करावी व कुठल्याही परिस्थितीत आपण वितरकांकडे त्या ठिकाणी गर्दी करू नये। शासनाने जो नियम आता घालून दिलेला आहे की 2 गॅस सिलेंडर बुक करण्यामध्ये एक 25 दिवसांचं अंतर त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे, की एवढाच एक निर्बंध आहे तो या आपल्या सर्व घरगुती गॅस सिलेंडर धारकांना पाळायचा आहे। पण आपल्या जिल्ह्यामध्ये आणि इतरही सर्वत्र सिलेंडरचा जो पुरवठा आहे तो अतिशय सुरळीत आहे। कोणीही कुठेही पॅनिक न होता घाबरून न जाता जास्तीत जास्त होर्डिंग करण्याचा जो प्रयत्न आहे तो करू नये व प्रशासनाला या ठिकाणी साथ द्यावी। डोमेस्टिक गॅस संदर्भात कुठल्याही प्रकारची आपल्या जिल्ह्यामध्ये काहीही तक्रार नाही आहे। आत्ताच आम्ही सर्व गॅस एजन्सी धारकांची सुद्धा बैठक घेतली, अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचे काम चालू आहे। व्यावसायिक जे गॅस सिलेंडर्स आहेत त्याच्याबद्दल शासनाने काही निर्बंध आणलेले आहेत, त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही व्यावसायिकांना वेळोवेळी माहिती देत राहू। पण जे डोमेस्टिक इस्टॅब्लिशमेंट आहेत त्याच्याबद्दल कुठेही काही अडचण नाही। कुठल्याही गृहिणीला कुठल्याही नागरिकाला आपल्या घरगुती गॅस सिलेंडरबद्दल कुठलीही शंका मनामध्ये बाळगण्याचं कारण नाही। मी पुन्हा एकदा आवाहन करतो की जिल्ह्यामध्ये आपला जो गॅस सिलेंडरचा पुरवठा आहे तो अतिशय सुरळीत आहे। कोणीही गॅस वितरकांकडे गर्दी करू नये, घर बसल्या तुम्ही तुमच्या गॅस सिलेंडरची बुकिंग करावी व तुमचा जसा नंबर येईल तसं गॅस एजन्सीजनी आम्हाला कमिटमेंट दिलेली आहे, आम्हाला विश्वास दिलेला आहे की प्रत्येक गॅस सिलेंडर ते घरपोच त्या ठिकाणी करणार तुम्हाला पोहोचवणार आहेत। त्यामुळे तुम्ही सुद्धा या आव्हानाचा त्या ठिकाणी आम्हाला मदत करावी व कुठल्याही पद्धतीचं पॅनिक सिच्युएशन क्रिएट होणार नाही याची काळजी घ्यावी। सोबतच प्रशासन जो काही गॅस सिलेंडरचा काळा बाजार आहे
किंवा गॅस सिलेंडर काही ठिकाणी होर्डिंग करण्याच्या जे तक्रारी आम्हाला प्राप्त होत आहेत किंवा घरगुती गॅस सिलेंडर हा व्यावसायिक ठिकाणी वापरण्याच्या ज्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त होत आहेत त्याच्यावर आम्ही अतिशय कठोर पावले उचलत आहेत. तर अशा पद्धतीची कुणी काम त्या ठिकाणी करू नये व प्रशासनाला साथ द्यावी असं मी आवाहन करतो. धन्यवाद.